राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। निकष शेतील करून शेतकऱ्यांना मदत, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। सरकारच्या माध्यमातून अखेर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा। नुकसानीपोटी 244 कोटींची मदत जाहीर। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। थेट आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 244 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली। थांबलेल्या परतीच्या मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांसाठी आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पंकजा मुंडेंनी बैलगाडीमधून केली नुकसानीची पाहणी। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 30,000 रुपयांची मदत करा। राज ठाकरे यांची मागणी पाहायला मिळत आहे। शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदतीची गरज। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली मागणी। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज। शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव, एका गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। आमदार सुरेश धस यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेसाठी संकेतस्थळावरती ई-KYC सुविधा। लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आव्हान। अर्ध्या महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावरती शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाईल, मंत्र्यांची ग्वाही। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा। अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पाहणी करावी, नितेश राणेंचे आदेश। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार शक्य होईल तेवढी मदत करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना ग्वाही पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम आता जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता ई-KYC करण्यास देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। ई-KYC केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 556 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांनी अडवली थेट मुख्यमंत्र्यांची गाडी। सध्या जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला। या दौऱ्यादरम्यान माढ्यामध्ये एका शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली असून आपला संताप व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार।
सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. अजित पवार या ठिकाणी आता कर्जमाफीच्या प्रश्नावरती भडकले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये देत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती अजित पवार भडकले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची अजित पवार यांच्यावरती सध्या तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला कर्जमाफी नुकसान भरपाईची मागणी या ठिकाणी करण्यामध्ये आली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मागणीसह कर्जमाफी देण्यामध्ये यावी अशी मागणी. बळीराजा संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. सरकार आता मदतीसाठी हात आखडता घेणार नसून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले असून शेतकऱ्यांना आता मदत मिळणार. 2,215 कोटी रुपयांची घोषणा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून राज्यातील साधारणतः 31 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 2,215 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता तब्बल 2,215 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे. नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असून नुकसान भरपाईच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. खरडून गेलेल्या जमिनीच्या भरपाईचे निकष बदलणार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा केली जात असून खरडून गेलेल्या जमिनीच्या भरपाईचे निकष या ठिकाणी बदलण्यामध्ये येणार असून आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारच्या माध्यमातून जास्त भरपाई देण्यामध्ये येणार आहे. 1,314 सिंचन विहिरींचा घोटाळा, विभागीय चौकशीचे आदेश. प्रशासकीय अधिकारी अडचणीमध्ये, आमदार नितीन देशमुख यांचा पाठपुरावा. अकोला जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. विहिरींचा घोटाळा. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राने तातडीने 10,000 कोटी रुपये द्यावे. उद्धव ठाकरे, भरपाई आधी बँक खात्यावरती जमा करा. एक देखील मंत्री बांधावरती फिरकलेला नाही. सरकारवरती देखील उद्धव ठाकरेंची टीका. सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आता सरकार मदत करणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर ड्रोन मोबाईलवरती फोटो असला तरी नुकसानीचा पंचनामा आता सरकारच्या माध्यमातून मान्य होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. फळबाग योजनेचा गोडवा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 350 कोटी रुपयांचा निधी. अकोला जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 350 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यामध्ये आला असल्यामुळे आता फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. फळबाग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. धाराशिव जिल्ह्यातील 2,34,000 शेतकऱ्यांसाठी 189 कोटी रुपयांचा निधी जाहीर. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता धाराशिव जिल्ह्यातील 2,34,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मार्फत आता शासन निर्णय देखील जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून यापैकी आता साधारणतः 189 कोटी रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करा, नाहीतर 1,500 रुपये विसरा. योजनेमध्ये अधिक पारदर्शकता. 2 महिन्यांमध्ये ई-केवायसी पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असून आता 2 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार.
पावसाने झोडपले, थंडी देखील छळणार. ला निनामुळे भारतामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तीव्र शीतलहरींची शक्यता. जागतिक हवामान संघटनेकडून दुजोरा. सध्या जर पाहायला गेलं तर यंदा आता थंडी देखील तीव्र होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. ला निनामुळे भारतामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तीव्र थंडीची शक्यता. नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता हिंगोली जिल्हा पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील 3,04,000 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 231 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता हिंगोली जिल्ह्यातील 3,04,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 231 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सुप्यामध्ये तिसरा बिबट्या जेरबंद. आणखीन एकासह 2 पिल्लांचे दर्शन. परिसरामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पारनेर येथील चित्र असून सर्वांना सतर्कतेचा इशारा आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता परिसरामध्ये भीतीचे वातावरण. महत्त्वाची बातमी. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. विखे पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन पाहायला मिळत आहे. कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची विखे पाटील यांनी पाहणी केली असून आता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही या ठिकाणी विखे पाटलांनी शेतकऱ्यांना दिली. राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांमध्ये अलर्ट जारी. शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा. राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचे थैमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता राज्यामध्ये अजून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून सतर्कतेचा इशारा. कांदा दर संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. बाजार समिती नागपूर या ठिकाणी कांद्याची 1,000 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 1,000 रुपये, जास्तीत जास्त दर 1,400 रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी 1,300 रुपयांचा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तरी कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नुकसानीची भरपाई आता सरकारच्या माध्यमातून 2,215 कोटी रुपये जाहीर करण्यामध्ये आले असून यापुढे देखील आता गरजेनुसार सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आता दिलासा. दुष्काळी मराठवाड्यामध्ये 26% जास्त पाऊस. सध्या जर पाहायला गेलं तर दुष्काळी मराठवाड्यामध्ये यंदा आता 26% जास्त पाऊस पडल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने आता राज्यामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अजून पावसाची शक्यता कायम. तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील पंचनामे या ठिकाणी झाले नाहीत अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून अजून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.